वेळा मिलिटरी स्कूलमध्ये परफॉर्म हो, केलं. सो हो. पहिलाच माझा परफॉर्मन्स हम्म. एका मिलिटरी स्कूलमध्ये होता आणि इट वॉज अ बिग मिलिटरी स्कूल. आणि जवळजवळ 100च्या वर तरुण 18 ते 24 वयोगट असेल असे सगळे भावी मिलिटरी ऑफिसर्स सगळे बसले होते. व्हेरी गुड लुकिंग, व्हेरी हँडसम. पण असेच्या असे ते बसले होते बघायला. म्हटलं यांना हलवणं, कारण एखाद्या सैनिकाच्या हृदयाला हात घालणं फार कठीण आहे आणि त्यात आपल्याकडे भाषा नाही आपल्या हातात. बरोबर. सो मी आमद म्हणायला सुरुवात केली गुरुजींनी शिकवलेला. धात क थुंगा धा गे दी गे ता. आणि ते असे असे ते इतकी अप्रतिम लई टाळी देत होते आणि मला असं झालं की हे कधी आले माझ्या बरोबर. आणि मग त्यांनी शस्त्रास्त्र साठा मला दाखवला होता, म्हणजे कसा असतो वगैरे. मग त्यांच्या एका बंदुकीचं मी बंदूकगत त्यांना करून दाखवली अच्छा. आणि ते त्यांना बरोबर कळलं की ओ अशी ते हा. रिॲक्शन. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात एका मिलिटरी स्कूलला मी हे करत होते, एक ठुमरी करत होते. आणि ज्याच्यात मी असं म्हणत होते की मी फुलं गोळा करत होते आणि मी फुलं गोळा करून एक माझ्या केसात घातलं आणि ह्याचा मी असा हार बनवला आणि मी तुझ्या गळ्यात घेतला आणि तू काय खेचलास असं काहीतरी त्याच्यामध्ये. तर मी ते फुलं वेचण्याचं करत होते. ते कर्नल रात्री डिनर होतं आणि ते मला सांगत होते की ते तुम्ही करत होतात ते मला खूप आवडलं. मी म्हटलं काय? त्यांनी करून दाखवलं मला की ते असं. मग तुम्ही तर त्यातला रोमॅन्स, त्यातलं प्रेम त्यांना बरोबर कळलं. तर मी म्हटलं अच्छा तुम्ही ते म्हणताय, शो मी दॅट. आणि मग ते त्यांनी माझ्याबरोबर केलं परफॉर्म. काय म्हणता? एवढा धट्टाकट्टा 6 फुटी माणूस तुम्हाला फुलं वेचून दाखवतोय. तर असं झालं की ओ वाव. ते म्हणले की तुम्ही आमचं करून दाखवलं ना, मी तुम्हाला तुमचं करून दाखवतो असं. हे फार सुंदर आहे ग. खरंय खरंय. हे खरं 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 माणसाचं माणसाशी भेटणं अनुभवलं मी.